छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची आणि रानडुकरांची दहशत पसरली आहे। त्यामुळे मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय। तसेच शेतातील भुईमूग, मका, सोयाबीन या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून बिबट्याने आतापर्यंत 50 जनावरांचा फडशा पाडला असल्याचं गावकरी सांगतात। याबाबत वन विभागाला तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण दिसतंय। वन विभागाने तत्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। भिलदरी इथे सतत बिबट्याचं व याचं हल्ल्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान होत आहे। भिलदरी इथे सतत 5-6 वर्षापासून बिबट्याचे 8 दिवस झाले का घटना होत असता आमच्या भिलदरी गावकऱ्यांची शेतकऱ्यांची खूप नुकसान होत आहे। 8 दिवस अगोदर नारायण बमनवत यांची बकरी व काही घाशी बाबा यांची बकरी इथून नेलेली आहे। हे जे एरियात आहे ते कंटिन्यू बिबट्या आहे आणि बिबट्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी खूप भीतीचे वातावरण झालेले आहे। आम्ही डिपार्टमेंटला याची बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अर्ज पण दिलेले होते। 5-6 वर्ष अगोदरपासून आम्ही अर्ज पाठी करत आहे, पण बिबट्याचा बंदोबस्त शासनाने केल्याने जीवित हानी कधी झाली तर शासन याला जबाबदार राहील, कारण की वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा याची अजून काही दखल घेतली नाही। आमच्या भिलदरी शिवारमध्ये सतत अशा घटना खूप होत आहे। आतापर्यंत अशा जवळपास 20-25 घटना झालेल्या आहे। बिबट्याने बकऱ्या व गाईचे वासरू व आता हे म्हशीचे वासरू आज रात्री केसरू भाऊ कुठे झाली ही घटना?